माझे पूर्ण नाव पूर्वी प्रवीण शिंदे. मी इयत्ता 4थी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा देलनवाडी आहे. मान्यवर अध्यक्ष महोदय, आदरणीय परीक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, नमस्कार. आजचा वादविवादाचा विषय आहे शहरी जीवन की ग्रामीण जीवन. मी आज ग्रामीण जीवनाच्या बाजूने माझे विचार मांडणार आहे. ग्रामीण जीवन म्हणजे निसर्गाशी नाते, निसर्गाशी मैत्री. ग्रामीण जीवन म्हणजे निसर्गाच्या सानिध्यातील जीवन. स्वच्छ हवा, स्वच्छ शुद्ध हवा, मोकळी जागा, हिरवी शेतं आणि साथ पण समाधानाचं जगणं हे ग्रामीण जीवनाचं वैशिष्ट्य आहे. मातीच्या कुशीत वाढतं जीवन, मातीच्या कुशीत वाढतं जीवन. निसर्ग देतो प्रेमाचं धन, निसर्ग देतो प्रेमाचं धन. कमी साधनं जास्त समाधान, कमी साधनं जास्त समाधान. हेच ग्रामीण जीवनाचं लक्षण, हेच ग्रामीण जीवनाचं लक्षण. एक म्हण आहे, साधेपणातच खरे सुख. नातेसंबंध आणि माणुसकी. ग्रामीण भागात नातेसंबंध घट्ट असतात, मजबूत असतात. शेजारी नातेवाईक सगळे एकमेकांना ओळखतात, एकमेकांच्या सुखदुःखात एकत्र उभे राहतात, एकमेकांना मदत करतात. एकीचे पद मोठे असते. म्हणतात ना, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. शेती देशाची पाठराखण. ग्रामीण भागातच अन्न निर्मिती होते. शेतकरी रात्रंदिवस कष्ट करून देशाच्या पोटाला अन्न पुरवतो. शेतकरी शेतात राबराब राबतो. शेतकऱ्याच्या घामाच्या थेंबात देशाचं भविष्य दडलं आहे, देशाचं भविष्य दडलं आहे. शहरी पोट भरतं रोज, पण मूळ गावातच उगम आहे, म्हणूनच या शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतात. शहरी जीवन सुविधा पण ताणतणा. शहरी जीवनात सुविधा भरपूर आहेत. मोठ्या उंच इमारती, रस्ते, तंत्रज्ञान आहे. पण त्याचबरोबर ताणतणाव, गर्दी आणि प्रदूषणही जास्त आहे. शहरी जीवन वेगवान आहे, पण ग्रामीण जीवन स्थिर आणि शांत. शहरात पैसा मिळतो, पण गावात माणुसकी जपली जाते. शहर देतं झगमग, गाव देतं समाधान. शहर देतं झगमग, गाव देतं समाधान. दोन्हीची गरज आहे, पण गावच देतं ओळख महान. दोन्हीची गरज आहे, पण गावच देतं ओळख महान. प्रभावी निष्कर्ष. मित्रांनो, शहरी आणि ग्रामीण जीवन दोन्ही महत्त्वाचे आहे, पण देशाच्या संस्कृतीमुळे आजही ग्रामीण जीवनात रुजलेली आहे. शेवटी मी म्हणेन, गाव वाचेल तर देश वाचेल, गाव वाचेल तर देश वाचेल. माती, माणूस आणि संस्कार गावातच जपले जातात. भविष्य घडवायचं असेल तर मुळांकडे पळतावं लागतं. धन्यवाद.